हे चॅम्प, कशी झाली शाळा? जयंत काका काय सांगू, माझी तर फुल वाटच लागलीये. असं का म्हणतोस? कोणाशी भांडण झालं का? त्यापेक्षा वाईट त्यापेक्षाही वाईट असं काय? माझा रिझल्ट लागलाय. अरे 4 विषयात नापास झालोय. असं कसं काय? तू तर कधीच नापास होत नाहीस ना? नाही ना, पण मी अभ्यास कुठे केला यावेळी? का नाही केलास परत? कसा करणार? तुला तर माहितीये आपल्या घरात काही ना काही प्रॉब्लेमच सुरू आहे. माझं तर लक्षच लागलं नाही अभ्यासात. परत असं कसं चालेल रे? तुला माहिती आहे, जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो ना, तेव्हा आजूबाजूला काही चालू असेल, मी कायम अभ्यास करतच राहायचो. बाकी कुठे लक्षच द्यायचो नाही. नेहमी फर्स्ट यायचो. मला नाही जमत तसं. जानू आत्या माझी किती लाडकी होती, ती आपल्या सर्वांना सोडून गेली. वेगी काका बाहेर निघून गेला. हरीश काका आणि सिंचना काकू पण गेले. भावना आत्तू लग्न करून गेली. ती होती तेव्हा आनंदी तरी होती माझ्यासोबत. आता कोणीच नाही. मला तर डिप्रेशनच आलंय नुसतं. डिप्रेशन? परत काय म्हणतोयस तू? तुला कोणी शिकवलं हे डिप्रेशन वगैरे? शिकवलं नाही, मला आलंय. मला माहिती आहे डिप्रेशन म्हणजे काय. नाही वरद, असं काहीच नाही. तुला काही डिप्रेशन आलेलं नाहीये, ओके? आणि असं इतक्या लहान मुलांना डिप्रेशन वगैरे काही होत नाही. तू सुद्धा त्यांच्यासारखाच निघालास. कोणासारखा? माझ्या बाबांसारखा. त्यांना जर मी हे सांगितलं असतं तर ते मला ओरडले असते. पण डिप्रेशन लहान मुलांना पण होतं. आमच्या वर्गातली 2 मुलं डिप्रेशनवरची ट्रीटमेंट घेत आहेत. हे बघ वरद, तुला खरंच असं वाटत असेल ना की तुला डिप्रेशन वगैरे आलेलं आहे, तर मी तुला ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकतो. आणि आजकाल लहान मुलांच्या डिप्रेशनला ट्रीट करण्यासाठी वेगळे डॉक्टर सुद्धा असतात. पण त्याआधी आपल्याला बघायला हवं की तुला खरंच डिप्रेशन म्हणजे डिप्रेशन सारखी गोष्ट असं तुला वाटत असेल तर. डिप्रेशन आलंय? कोणाला आलंय डिप्रेशन? काय काय बोलताय तुम्ही? काय रे जयंत, बरं आहेस ना? मला आलंय. तुला आलंय डिप्रेशन? मुस्काट फोडेन. अरे डिप्रेशन या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का तुला? हा? डिप्रेशन आलंय, तोंडाला येईल ते बोलतोय. आणि जयंत, तू काय म्हणतोयस, याला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे? बरं आहेस ना तू? हा? अरे नाटक आहे ती सगळी. या आजकालच्या मुलांना वाटतं यांना सगळं कळतं म्हणून. डिप्रेशन आलंय तुला? डिप्रेशन आलंय तुला? संतोष, आता थांबा. तो स्वतःच्या तोंडाने सांगतोय त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही त्याला मारतच चाललाय. काय झालं? कोण बोला? संतोष, तू मारतोयस त्याला? काय झालं बाळा? वरच सांगतोय की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी एवढंच म्हटलं की मी त्याला थेरपिस्टकडे घेऊन जाऊ शकतो. अरे माझ्या मुलाला थेरपिस्टकडे घेऊन जाणारा तू कोण? बघा, मी पण या घरचा मेंबर आहे. हो ना, मग आधी स्वतःचा विचार कर. मेंटल डॉक्टरची गरज तुला आहे. स्वतःच्या वेडेपणाचा उपाय कर आधी. भावना, कुठे चालली आहेस तू? सिद्धिराज, मी त्या प्रकाशशी बोलायला चालले. मला त्याच्याशी बोलायलाच हवं. ऐक ना भावना, उगाच आता ताईपणा करू नको सगळं. आधीच त्या प्रकाशने कोर्टात सांगितलं की मी त्याला मारलाय म्हणून. आता तू तावातावाने त्याच्याशी बोलायला गेलीस तर कसं व्हायचं? ऐक, आपण बोलूया प्रकाशशी. थोडा विचार करून बोलूया. मला जरा विचार कर. सिद्धिराज, विचार करायला पण वेळ नाहीये आपल्याकडे. आता तो कोर्टात जे जे काही बोललाय ना, ते ऐकून माझ्या कानांवर विश्वास नाही बसत आहे. पायाखालची जमीन सरकली आहे माझ्या. हे बघा, आणि आपल्याला माहितीये की तो खोटं बोललाय. खरं काय ते आपल्याला माहितीये ना. मग मी अजिबात घाबरून नाही जाणार. मी त्याच्याशी बोलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. चला. तू आजोबा, आजपासून आपण तुमच्या हातापायांच्या हालचालीचे साधे व्यायाम करणार आहोत. म्हणजे याने काय होईल माहितीये का? तुमच्या हातामध्ये, हाताच्या मनगटामध्ये, बोटांमध्ये थोडी शक्ती येईल. करूयात सुरू? हे बघा, मी तुम्हाला करून दाखवते आधी. हे बघा, आता हळूहळू बोट अशी बंद करून हाताची मूठ करायची. आता पुन्हा ही बोट अशी रिलीज करायची. कळलंय तुम्हाला? आता तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. सावकाश.
व्हेरी गुड आजोबा, जमतंय. हाताची मूठ करा. आजोबा, हो जमलं की. आता त्या हाताने सुद्धा प्रयत्न करून बघा. आजोबा, हो काही हरकत नाही. आपण हे व्यायाम असेच सुरू ठेवूयात. आणि हो, तुम्हाला जरी तुमच्या हाताने खाता पिता आलं ना, तरी मी रोज येणारच आहे इथे तुमच्याशी गप्पा मारायला. बरं आजोबा, ह्याच व्यायामांबरोबर आपण तुमच्या बोलण्याचा व्यायामही सुरू करणार आहोत. म्हणजे तसं मी तुमच्या मनातलं ओळखायचा प्रयत्न करतेय, पण तरीही आपण एकमेकांशी गप्पा मारू शकतो. मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी बोलायचा प्रयत्न करा. आजोबा, मला सांगा, तुमच्या कुलदैवताचं नाव काय? नाही म्हणजे त्याचं नामस्मरण आपण सतत करत असतो ना, त्याचं नाव आपल्या जिभेवर असतं. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तुम्ही मला सांगू शकाल का तुमच्या कुलदैवताचं नाव काय आहे ते? अंबाबाई? आजोबा, हो जमलं की. हे काम करा, तुम्ही मला शाबासकी द्या. नाही नाही, मीच देते. आणि तुम्हाला सुद्धा. व्हेरी गुड. खरं आज पुरता एवढा व्यायाम ठीक आहे. खरं आता आराम करा, आलेच मी. मला प्रकाशशी बोलायचं. हे बघा, तुम्हाला एकट्याला भेटता येणार नाही. तुम्हाला भेटायचं असेल तर माझ्या समोर भेटावं लागेल. चालेल. या. तुम्हाला लाज नाही वाटत? कोर्टात इतकं खोटं बोललात तुम्ही. त्याचे परिणाम काय होतील याचा तरी विचार केलात का तुम्ही? माझा निष्पाप भाऊ आधीच तुमच्यामुळे इतका भरडला जातोय आणि तरी सुद्धा कोर्टात तुम्ही इतका चुकीचा जबाब दिलात. का केलं तुम्ही असं? मला माहिती आहे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण माझ्याकडे दुसरा कुठचा उपायच नव्हता. मी तुमच्या पाया पडतो, पण मला माफ करा. तसं केलं नसतं ना तर काय? अरे प्रकाश, सांग ना. हे बघ, तू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असशील तर प्लीज आम्हाला सांग. आम्ही काहीतरी मदत करू शकतो. पण नेमकं काय झालंय ते तर सांग आम्हाला. नाही दादा, माझ्यावरती जर असतं ना समज, तर मी समज झेललं असतं. पण काय? दादा, तुम्ही त्या दिवशी गेलात, त्यांनी मला पुन्हा धरून नेलं आणि मार मारलं. मला म्हणाले, कोर्टात जर तोंड उचकटलंस ना तर आम्ही आरतीला ठार मारू.